दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। लाल किल्ल्याजवळ झालेला हल्ला दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ला होता का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। I-20 कारमध्ये स्फोटक लावून स्फोट केल्याची माहिती आहे। हल्ल्याच्या 3 तासांपूर्वी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये ही कार उभी होती आणि ऐन गर्दीच्या वेळी कार रस्त्यावर आणून स्फोट घडवण्यात आलाय का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। स्फोट झालेल्या कारमध्ये फरीदाबाद मॉड्यूलचा एक दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। फरीदाबाद मॉडेलच्या प्रमुख सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद कारमध्ये असल्याचा संशय आहे। तर गाडीमधील 3 मृतांच्या DNA ची तपासणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आणि त्यासोबतच दिल्ली बॉम्बस्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन उघडकीस आलेलं आहे। फरीदाबादमध्ये सापडलेल्या 2900 किलो स्फोटांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। फरीदाबादमध्ये डॉक्टर मुजम्मिल शकील आणि एका मौलानाच्या घरामधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत आणि फरीदाबादमध्ये सापडलेल्या अमोनियम नायट्रेटचा दिल्ली स्फोटांसाठी वापर केला गेल्याचं सुद्धा समोर आलंय। दिल्लीमधील स्फोटामध्ये IEDचा नव्हे तर अमोनियम नायट्रेटचा वापर केला गेला। स्फोट झालेल्या कारवर फरीदाबादमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तर छापेमारीनंतर स्फोटकं नेण्यासाठी कारचा वापर झाल्याची सुद्धा माहिती आहे। कारचा मालक तारिक आणि मुजम्मिल हे दोघेही पुलवामाचे असल्याचं सुद्धा समोर आलंय। आणि या संदर्भात आणखी अपडेट करत आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आता कालपासूनचा तपास सुरू आहे किंवा झालेल्या तपासानंतर आता पोलीस काय साशंकता व्यक्त करतात या सगळ्या स्फोटासंदर्भात? सध्या स्पॉट इन्व्हेस्टिगेशन अजूनही सुरू आहे। श्रद्धा, पाहिलं गेलं तर आत्ताच FSLची जी टीम आहे या पूर्ण भागामध्ये येऊन कुठे काही एखादी वस्तू पडलेली आहे का याची पूर्ण तपासणी करताना पाहायला मिळाली। मात्र इथे माध्यमांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की एकही अधिकारी जेव्हा बाहेर येतो काही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा गाड्यांचे तुकडे जे असतात ते स्फोटानंतर बाहेर पडतात किंवा काही पदार्थही बाहेर पडले जाऊ शकतात। रात्र होती त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीवरती जास्त फोकस जे आहे तो करता आला नसावा। त्यामुळं पूर्ण जो भाग आहे मेन स्पॉट, तो मेन स्पॉट झाल्यानंतर आज जे आहे ती या ठिकाणी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन या सगळ्या परिसराचा सध्या सुरू आहे। आणि त्याचाच भाग म्हणून जर पाहिलं आपण तर हा जो भाग आहे समोरचा ज्या ठिकाणी माध्यम उभे आहेत त्या ठिकाणी अधिकारी येऊन ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सच्या गाड्या उभ्या होत्या त्याच्या खाली काही पदार्थ आहे का ते शोधण्याचा प्रयत्न हे अधिकारी करताना पाहायला मिळाले होते। आता समोर तुम्ही पाहू शकतात की ते अधिकारी व्हाईट ड्रेसमध्ये जाताना दिसत आहेत, पांढऱ्या कपड्यामध्ये। तर ते प्रत्येक ठिकाणी जे आहे ती पूर्णपणे पाहणी करतायत की कुठे काही पदार्थ किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत का। आणि त्या दृष्टिकोनातून हातामध्ये ब्ल्यू कलरचे निळ्या कलरचे ग्लोव्ज घातलेली ही टीम जी आहे ती अशा पद्धतीने हा पूर्ण परिसर जो आहे ज्या ठिकाणी ह्या गोष्टी उडाल्या असू शकतात या सगळ्या गोष्टी ज्या आहे एक एक गोष्ट कलेक्ट करण्याचं काम ही टीम करताना पाहायला मिळते। फॉरेन्सिक टीम असो, FSLची, त्याचबरोबर आपण पाहिलं की NI असो या NSG असो या सगळ्या टीम या ठिकाणी दाखल झाल्यात। आणि हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे त्या ठिकाणचे फोटोज त्याचबरोबर एखादी वस्तू ते सगळं शोधण्याचा प्रयत्न जे आहे ही टीम करताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की एक एक गोष्ट ती या ठिकाणी वेचण्याचा प्रयत्न करत आहेत। तर या ठिकाणची स्पॉट इन्व्हेस्टिगेशन जे आहे श्रद्धा ते सध्या सुरू आहे। आणि रात्रीच्या अंधारात एखादी गोष्ट सुटली असेल तर आता ह्या सूर्यप्रकाशामध्ये त्या शोधण्याचा प्रयत्न ही टीम जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते। समोर जी घटना घडलेली आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पांढरा कपडा जो आहे तो लावण्यात आलेला आहे, तो पूर्ण भाग जो आहे तो कव्हर करण्यात आलेला आहे। रात्री हा भाग ओपन होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली। त्यानंतर जे आहे ते आता स्पॉट इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। दुसरा मुद्दा म्हणजे श्रद्धा, या सगळी घटना जी आहे ती घडली कशी याबद्दल ज्या शंका उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर शकील जो पुलवामाचा आहे त्याने तो दिल्लीमधील हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी होता आणि त्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी केंद्रीय तपास एजन्सीने काल ज्या पद्धतीने त्याच्याकडनं 200 ते 300 किलो अमोनियम नायट्रेट स्फोटकं जे आहेत ती जप्त केली होती। त्यामध्ये जर आपण पाहिलं त्याच्यासोबत असणारा जो आणखी त्याचा साथीदार होता त्याच्याकडे देखील ही सगळी स्फोटकं आणि एक रायफल जप्त करण्यात आली होती। त्यामध्ये एक नाव मिसिंग होतं ते म्हणजे डॉक्टर मोहम्मद।
तो कुठे आहे याची चौकशी अद्यापर्यंत माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये। मात्र या सगळ्यामध्ये श्रद्धा जर पाहिलं ज्या पद्धतीने काल स्फोटकांच्या बातम्या येत होत्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं आढळली सांगितलं जात होतं, तो मोहम्मद जो आहे तो यापैकी 2 व्यक्तींना अटक झाली होती। त्याच्यापैकी एक डॉक्टर शकील, त्याचा साथीदार असलेला मौलाना, या दोघांना अटक केली होती। त्यांच्याकडनं स्फोटक रायफल जप्त करण्यात आली। आणि जर आता पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यापैकी डॉक्टर मोहम्मद हा गायब होता। आता डॉक्टर मोहम्मद कुठे आहे याची सगळ्यांची चौकशी सुरू असताना जी माहिती मिळते त्यानुसार जी गाडी आहे ती एका सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर होती। त्याने पुलवामाच्या तारीखला विकली होती। हा तारीख पुलवामाचा डॉक्टर शकील, ज्याला पोलिसांनी काल अटक केली, तोही पुलवामाचा होता। तर एकंदरीत जर पाहिलं तर हे पुलवामा कनेक्शन येतं। आपल्याला माहिती आहे की 14 फेब्रुवारीला याच पुलवामामध्ये मोठा अटॅक झाला होता आणि याच पुलवामामधील हा शकील आहे, जो तारीख आहे ज्याने ती गाडी खरेदी केली होती तो। आता या तारीखने याने आत्महत्या हल्ला केलाय की जो डॉक्टर शकील ज्याच्याकडे स्फोटकं सापडली त्याचा एक साथीदार जो गायब आहे तो डॉक्टर मोहम्मद हा कुठे आहे याचा शोध घेतला जात आहे। त्या सगळ्या दृष्टिकोनातून श्रद्धा जी काल मृतदेह सापडलेले आहेत त्याची ओळख तपासली जात आहे। त्याचबरोबर या मृतदेहांचा DNA टेस्ट केली जात आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मद होता का हे तपासलं जात आहे, कारण डॉक्टर मोहम्मद हा गायब आहे आणि तो याच्यापेक्षाही अधिक काही करू शकतो। त्या दृष्टिकोनातून याला फरीदाबादचं कनेक्शन जोडलं जात आहे। फरीदाबादमध्ये जे स्फोटकं सापडले त्यापैकी डॉक्टर मोहम्मद जो गायब आहे, तारीख जो या सलमानकडनं गुरुग्राम मधील गाडी खरेदी केली होती तो तारीख तो पुलवामाचा आहे। डॉक्टर शकील पुलवामाचा आहे। डॉक्टर मोहम्मद हा देखील डॉक्टर आहे, तो डॉक्टर शकीलचा मित्र आहे, तो गायब आहे कालपासून। आता त्याचा तपास केला जात आहे। त्या डॉक्टर मोहम्मदनेच हा आत्मघाती हल्ला केलाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता सध्या चौकशी सुरू आहे। सगळे जे मृतदेह आहेत त्यांचे DNA टेस्ट केली जात आहे। एकतर त्यांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट केली जाते। दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मद जर असेल तर त्याचीही DNA टेस्ट झाल्यानंतर तो एक यामध्ये आत्मघाती हल्ला त्याने केले का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आता सगळ्यामध्ये CCTV फुटेज तपासले जात आहेत। जी माहिती मिळते त्या सध्या त्यानुसार या परिसरामध्ये जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये ही गाडी 3 तास उभं होती। त्यानंतर गर्दीच्या वेळेला साधारण 7 वाजताच्या दरम्यान या भागामध्ये मोठी गर्दी असते। आपण जर पाहिलं मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आजूबाजूला हा खूप गर्दीचा परिसर आहे आणि या बाजूला जर माझ्या पाहिलं गेलं तर माझ्या लेफ्ट बाजूला इकडे दिल्लीचा लाल किल्ला आहे। या लाल किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतभरातून देश विदेशातून लोक जे आहेत ते येत असतात। तर या बाजूने हा लाल किल्ला आहे आणि या लाल किल्ल्याला पाहण्यासाठी लोक सध्या आपण ज्या चौकात उभे आहोत त्या चौकामधूनच लोक हा लाल किल्ला पाहतात। त्याच्या समोर हा जे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे त्या समोर उभं राहून फोटो काढतात। त्याचबरोबर जर पाहिलं तर हा समोरचा जो चौक आहे या चौकामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असते। वाहनांची प्रचंड गर्दी असते। अस्वच्छता असलेला हा भाग आहे खरं तर आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी अक्षरशः मोठ्या प्रमाणात लोक सातत्याने ये जा करत असतात। तर या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या चौकामध्ये लोक येऊन फोटो काढत असतात। त्याच्यानंतर आपल्या या चौकाच्या उजव्या बाजूला जर पाहिलं राईट बाजूला तर इकडे मंदिर आहे, त्याचबरोबर गुरुद्वारा आहे। त्याच्या समोर जर पाहिलं तर एक मेट्रो स्टेशन आहे आणि जो चांदणी चौक परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी येत असतात तो परिसर याच भागामध्ये आहे। आज ते चांदणी चौक परिसर जो आहे तो बंद राहणार आहे, दुकानं देखील बंद राहणार आहे। तर आपण जर पाहिलं तर दिगंबर जैनलाल मंदिर आहे, त्याचबरोबर महादेव पार्वतीचं मंदिर आहे, गुरुद्वारा आहे, अशी वेगवेगळी विविध धर्माची धार्मिक स्थळं जी आहेत ती या ठिकाणी आहेत। ही मंदिरं जी आहेत ती जर असं म्हटलं जातं की पेशवेकालीन आहेत, पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला होता असं सांगितलं जातं। तर या सगळ्यांमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार आता हा भाग जो आहे सध्या सील करण्यात आलेला आहे आणि अधिकचं स्पॉट इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू आहे। त्याचबरोबर जो आदिल आहे त्याला अटक केली आहे, त्याचा मित्र डॉक्टर मोहम्मद याने हा आत्मघाती हल्ला केलाय का तो सध्या कुठे आहे त्या दृष्टिकोनातून दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे। भविष्यामध्ये कुठलीही अशी घटना घडू नये, अनुचित प्रकार घडू नये त्या दृष्टिकोनातून दिल्लीचे पोलीस जे आहेत ती खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। नाही बरोबर आहे आणि तपास यंत्रणा ज्या प्रकारे तपास करतात त्यातून एक छोटासा तुकडा सुद्धा खूप मोठा पुरावा ठरू शकतो शिवाजी।